तर अहमदाबाद एअरपोर्ट आता पूर्णपणे बंद केल्याची देखील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, कारण हा अपघात होता की घातपात होता या संदर्भात देखील अनेक चर्चा देखील समोर येत आहेत। अविनाश डेगस्कर आपले प्रतिनिधी आताचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। अविनाश, कशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन कारण काही पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने देखील आता प्रतिक्रिया देण्यात आली। 70 ते 80% रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आताचे रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? शुभम, सध्या तरी माहिती हीच आपल्या हातात येते की स्वतः एनडीआरएफ स्वतः तिकडे पोहोचलेले, स्थानिक सुरक्षा व्यवस्था आहे त्या सगळ्या तिकडे झालेल्या पोहोचलेल्या आहेत। मात्र सध्या आपल्याकडे प्रवाशांची जी अपडेट येते त्यात किती प्रवास होते, त्यात भारतीय 169 प्रवासी, ब्रिटिश नागरिक हे 53 होते, तर पोर्तुगीज नागरिक 7 असे 242 क्रू मेंबर सह सगळे प्रवासी होते। आणि ज्या पद्धतीने माहिती आपल्याला मिळते की जे प्रवासी हे जो लीड करत होता, जे विमान उडवत होतो, सुमित सबरवाल हा फर्स्ट ऑफिसर सबरवाल याला 8200 तासाचा अनुभव होता। त्यासोबतच त्याला को असिस्टंट करणारा फर्स्ट फ्लाईट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर त्या वेमिकाला 1100 तासाचा अनुभव होता। एवढा मोठा ऑफिसर असणं म्हणजे एवढे मोठ्या अनुभव विमान उड्डाणाचा तासाचा अनुभव असणारे असताना देखील हा अपघात होणं म्हणजे फार मोठी घटना आहे की नक्की अपघात झाला आहे, दुर्घटना झाली आहे की काहीतरी घातपात होतं हे पण बघितलं पाहिजे होतं। सध्या माहिती येते की अहमदाबाद विमानतळावरील कामकाज सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे। सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ च्या प्रवक्त्याने ही माहिती दिलेली आहे। विमान अपघातामुळे सध्या विमानतळावरील सर्वच कामकाज आता तात्पुरतं बंद ठेवण्यात आले। जे विमान ज्या मेघानी नगर परिसरात कोसळलं, ज्या इमारतीवर कोसळलं, त्याच्या बाजूला एक सिव्हिल हॉस्पिटलची डॉक्टरांची इमारत होती। त्या हॉस्पिटलमधली त्या इमारतीमध्ये काही डॉक्टर राहत होते, ते अंदाजे 15 डॉक्टर जखमी झालेले आहेत। आणि हे जखमी झालेले आणि प्रवासी आणि डॉक्टर यांना तात्काळ मदत कार्य देण्याचे आणि बचाव कार्य सुरू झालेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे। ग्रीन कॉरिडॉर म्हणजे प्रवासी त्या रस्त्यावर कुठलीही प्रवासी वाहतूक होत नाही आणि रस्ता मोकळा सोडला जातो आणि अँब्युलन्स असतात किंवा इतर वाहन असतात बचाव कार्यासाठी ती पाठवली जातात। यासोबतच या अधिकची माहिती अशी आहे की स्वतः अमित शहा आता निघालेली आहेत, दिल्लीवरनं अहमदाबादकडे निघालेले आहेत आणि लवकरात लवकर मदत कशी मिळेल याच्याकडे सध्या लक्ष देतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।